जिवंत शाहू महाराजांचा देखावा केला. अंकल, तुम्हाला ही एवढी भव्य रॅली ऑर्गनाईज करण्याची आयडिया आणि प्रोत्साहन कुठून मिळालं? आता नेक्स्ट मिरवणूक डायरेक्ट दीक्षांच्या लग्नात. बोना फिर भी बोना है चाहे ऊंट के ऊपर हो. ए बोनी. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल वेलनेस वॉन्डरर. तर आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण एक भव्य मिरवणूक आयोजित केलेली आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला एकदम अतिशय उत्कृष्ट अशी जयंती बघायला भेटणार आहे. तर नक्कीच कनेक्टेड राहा. जिवंत शाहू महाराजांचा देखावा केला आहे. आस्था आपल्याला थोडं बोलणार आहे. तर आस्था, कसं वाटतंय तुला? आपण नांदेडमध्ये आलोय दीक्षांच्या फॅमिलीने अरेंज केलेल्या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त एक रॅलीमध्ये. तर इथे आपण बघू शकतो की विविध प्रकारचे देखावे आहेत. पहिलं म्हणजे जिवंत शाहू महाराजांचा देखावा आपण पाहू शकतो तिथे. त्याच्यानंतर हत्ती, पहिल्यांदा नांदेडमध्ये आपल्याला हत्ती बघायला मिळतात फक्त आणि फक्त अंकलमुळे आणि दीक्षांच्या फॅमिलीमुळे. इथे आपल्याला डान्स करणारा घोडा दिसतोय. लवकर बघा, लवकर बघा. हा एक एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर लेझी, मागे माझं सर्वात फेवरेट ढोल ताशा पथक, मागे आहे केरळ नृत्य, आदिवासी नृत्य. हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं भव्य प्रदर्शन आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे. घोड्यावर बसलेला आहे. तर खूप छान वाटतं. असं नांदेडमध्ये सर्वात मोठी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती होत आहे. तर मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी जयंती हीच असेल नांदेडमधली. आणि आज मी घोड्यावर बसलोय चक्क जयंतीमध्ये. खूप छान वाटतं. एकदम सुंदर असं वातावरण आहे. मागे पण बघू शकता, पुढे पण बघू शकता आणि खूप छान असा अनुभव भेटलेला आहे. कसं वाटतंय तुला? माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे आणि मी फर्स्ट टाइम घोड्यावर बसले आणि एकदम बेस्ट वाटतंय. एकदम अनरियल. आणि हे कसं वाटतं सानिका तुला? फर्स्ट टाइम बसलोय, खूप भारी वाटतंय. हा, एक्साइटेड फील होतंय. कसं वाटतंय तुला जयंतीमध्ये? अतिशय जास्त आनंद वाटत आहे. अपेक्षा केली नव्हती एवढा आनंद येईल म्हणून. जे काय घडतंय एकदम उत्तम, एकदम बीडच्या भाषेत लय भारी. आजपर्यंत असं कधी बघितलं नव्हतं लाईव्ह मध्ये. जबरदस्त, फुल राडा. पोरा नाही ऐकणार भाई. भाई बहुत मजा आ रहा है. एकदम बहुत अच्छा वाइब है इधर. बहुत सही लग रहा है. एकदम क्रेजी है. खूपच भारी वाटतंय. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतोय घोड्यावर बसण्याचा दीक्षांतमुळे. तर रुद्र, तुला कसं वाटतं जयंतीबद्दल? एक नंबर वाटतंय डायरेक्ट भाई. काय एक्सपिरियन्स. मी आयुष्यात दुसऱ्या वेळेस घोड्यावर बसलो असेल. एक नंबर वाटतंय, एक नंबर. तर आस्था अंकलला काही क्वेश्चन विचारू इच्छित आस्था विचार. अंकल, तुम्हाला ही एवढी भव्य रॅली ऑर्गनाईज करण्याची आयडिया आणि प्रोत्साहन कुठून मिळालं? कसं माहिती का की महापुरुषांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, यासाठी आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीची हा उत्सव आपण साजरा करतो. एकूणच पाहता आणि सर्व धर्मीय हा उत्सव आहे. पाहिलं असेल की हत्ती आहे, घोडे आहेत, हलगी पथक आहे, काम आहे, नृत्य आहेत, अनेक प्रकारचे आहेत. या ठिकाणी आपण बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आकर्षणाचा जो भाग आहे, केरळा ड्रम आहे. अत्यंत सुंदर हा जयंती महोत्सव आपण साजरा करतो. तुला कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? अविस्मरणीय एक्सपिरियन्स एकदम. चालेल.
अमोल अंकल आपल्या सोबत आहेत. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जो फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट आणि मराठी नाव फाउंडेशन तर्फे जो संयुक्त विद्यमाने जी जयंती साजरी करण्यात येत आहे त्याच्यामध्ये खूप उत्साहपूर्ण वातावरण आहे. इथे बघताय तुम्ही सगळे लोक मजा करतात. आम्ही सुद्धा उंटावरती बसून आनंद घेतोय हा पूर्ण जयंतीचा. खूप छान एकंदरीत पाहता सगळं खूप छान नियोजन केलेलं आहे प्रवीण भाऊंनी. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभार प्रवीण भाऊंचे. बोना फिर भी बोना है चाहे उनके ऊपर हो. ए बोनी कोई बॉनी नहीं बोलेगा, कोई बॉनी नहीं बोलेगा, कोई बॉनी नहीं बोलेगा, कोई बॉनी नहीं बोलेगा, सब टिंगू बोलेंगे. सानिका बिलेक, आई एम टॉप ऑन द वर्ल्ड. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? भाई एक नंबर क्रेझी भाई, मजा गेली. आता नेक्स्ट मिरवणूक डायरेक्ट दीक्षांतच्या लग्नात. ऐसे ही निकालेंगे इसका डबल करेंगे. इसका डबल करेंगे और घोड़े लाएंगे.
शाहू महाराजांच्या